नमस्कार मंडळी, आज आपण साबुदाणा खिचडी बनवणार आहोत। यासाठी मी इथे 1 वाटी साबुदाणा 7 ते 8 तासासाठी भिजत घातलेला आहे। खिचडी बनवण्यासाठी आपण येथे 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि 1 उकडलेला बटाटा घेतला आहे। शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे कढईमध्ये तेल टाकून घेऊयात। जिरे घालूयात। जिरे तडतडले की त्यामध्ये कापलेली हिरवी मिरची घालून घ्यायची आहे। हिरवी मिरची तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे। मिरची फ्राय झालेली आहे। आता यामध्ये उकडलेला बटाटा घालूयात। बटाटा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये साबुदाणा घालायचा आहे। व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ, शेंगदाण्याचं कूट आणि थोडीशी साखर घालायची आहे। साखर घातल्यामुळे खिचडीला खूप छान चव येते। त्यानंतर यावर झाकण ठेवून व्यवस्थित शिजू द्यायचं आहे। थोडीशी कोथिंबीर घालूयात। झाकण ठेवून व्यवस्थित खिचडी शिजवून घ्यायची आहे। आता यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे। दूध घातल्यामुळे खिचडी अगदी मऊ होते। खिचडी रेडी झालेली आहे। आता आपण सर्व करून घेऊया। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।